वाजवा एक टाईम. That was another thing. It was not arrangement.
आणि महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षकवृंद, कर्मचारी आणि समस्त विद्यार्थीगण या सर्वांचे आम्ही एटी सिरीजच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हे चित्रपट त्यांनी लिहिले. यासोबतच समकालीन महाराष्ट्राच्या राजकारणाशी साधर्म्य असलेली मी पुन्हा येईन या वेबसिरीजचं नुसतं लिखाणच नाही तर दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलं. कामगारांनो, एक वाद तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. ते काल मागचं वाक्य जेव्हा आठवतं तेव्हा त्यांच्या आता थांबायचं नाही. या चित्रपटातील सामाजिक दर्जा, शिक्षण आणि आत्मसन्मानासाठी सफाई कामगारांचा निराशेविरुद्धचा मानवी निर्धार सुद्धा आठवतो. आता तुम्हीच सांगा, तुमचं हे पशुविज्ञान कशासाठी? शेतकऱ्यांच्या पशूंसाठीच आहे ना. त्याच शेतकऱ्यांचा पत्रास कारण की या गीतातून आवाज बनणारा हाच माणूस. त्यामुळेच हा माणूस आपलासा वाटतो. यासोबत गोष्ट छोटा संवेदनशील माणूस माननीय अरविंद गणपतराव जगताप. अरविंद सर, तुम्ही भरपूर लिहा. सर्वांना नमस्कार. अंतरंग 2025 वार्षिक स्नेह संमेलन या उद्घाटन प्रसंगी आपल्याला मंचावर मुख्य अतिथी म्हणून विद्यापीठाचे लाभलेले विख्यात स्क्रीन प्ले रायटर आणि डायरेक्टर श्री अरविंदजी जगताप, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित विद्यापीठाचे संचालक संशोधन आदरणीय डॉक्टर नितीन कुरकुरे सर, त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर संदीप इंगळे सर, उपाध्यक्ष भारतीय पशुवैद्यक परिषद नवी दिल्ली, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर नंदेश्वर सर, त्याचप्रमाणे योगायोगाने आपल्याला मंचावर आपल्याच महाविद्यालयाच्या एक ॲल्युमनी डॉक्टर कोमल निमकर उपस्थित आहे. त्या सगळ्यांचं स्वागत. आणि सभागृहात उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी,
उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, अंतरंग 2025 खरोखरच नाव जे आहे ते साजेसं आहे, अंतरंग. कारण हा जो सोहळा आहे यामध्ये ज्या काही मनातल्या भावना आहेत ज्या खूप दिवसापासून दडलेल्या आहे, खूप वर्षापासून दडलेल्या आहे, त्याला साकार करण्याचा एक प्रसंग आहे, एक उत्सव आहे. त्याचप्रमाणे आपल्यामधील ज्या काही कला आहेत ज्या दडलेल्या आहेत त्यांना उजागर करण्यासाठी सुद्धा हा एक प्रसंग आहे. सुप्त गुण जे आपल्यामध्ये असतात, ज्याला कधी कुठे संधी नसते, त्या सुप्त गुणांना सुद्धा या व्यासपीठावर, या मंचावर उजागर करण्याचा हा एक सोहळा आपण म्हणू. आणि मी म्हणेल की हे जे नाव आहे अंतरंग, हे असंच आपण राहू द्या. वर्ष येतील, वर्ष बदलतील, नाव तेच राहील, अंतरंग 2025, अंतरंग 2026 याप्रमाणे वर्ष बदलू द्या. परंतु हे नाव असलं की त्याच्यातून जे काही या सोहळ्याचा मेसेज आहे तो आपण देऊ शकतो. आणि या महाविद्यालयाचं हे जे व्यासपीठ आहे आणि हा जो मंच आहे, हा खरोखर सर्व कला गुणांना वाव देणारा, मी तर म्हणेल की जगातील सर्वात चांगला मंच आहे, सर्वात चांगलं व्यासपीठ आहे, अशी आपली नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाची ख्याती आहे. त्याचप्रमाणे जे काही ऋणानुबंध आपण या महाविद्यालयातून जगतो ते सुद्धा अगदी युनिक आहे. म्हणजे अगदी वयोवृद्ध आपला ॲल्युमनी असेल किंवा फर्स्ट इयरचा आपला विद्यार्थी असेल, यांच्यातले सुद्धा जे काही ऋणानुबंध आहे ते अगदी जगात कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ती या महाविद्यालयाची एक मी म्हणेल की खासियत आहे. तर असा हा सोहळा आणि या महाविद्यालयातून बरेच कलाकार आतापर्यंत तयार झालेले आहे. याच मंचावरून त्यांना स्थान मिळालेलं आहे आणि हा मंचच त्यांच्यासाठी सुरुवात राहिलेली आहे. सध्याही आपल्या कॉलेजमध्ये बरेच चांगले कलाकार आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे याच वर्षी आपण जो काही इंद्रधनुष्य होता महाराष्ट्र स्तरावर, त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. कल्चरल इव्हेंट्स या ठिकाणी होणार आहे. जवळजवळ 45 डान्स पोरांनी बसवलेले आहेत. त्याच्याशिवाय स्किट असेल, माईम असेल, त्याच्यानंतर सिंगिंग आणि इतरही बाकी कल्चरल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी होणार आहेत. तर हा अंतरंग एकंदरीतच शांततेत आतापर्यंत झाला असाच हो, आणि सगळ्यांनी खेळीमेळीने सगळे कार्यक्रम करून एकमेकाप्रती आदर ठेवून हा कार्यक्रम अंतरंग 25चा करावा अशी इच्छा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी डॉक्टर संदीप इंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. अंतरंग 2025 आणि अतुल सरांच्या म्हणण्यानुसार 25-26 या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमचे लाडके कुलगुरू माननीय नितीन पाटील सर, दुसरे प्रमुख अतिथी अरविंद जगताप सर, ज्यांच्या बाबतीत खूप चांगलं पोस्टमन काकांनी सांगितलेलं आहे ते आपल्याला लाभले. त्या विद्यापीठाचे डायरेक्टर ऑफ रिसर्च डॉक्टर कुरकुरे सर, ह्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि माझे क्लासमेट नंदेश्वर, डॉक्टर नंदेश्वर, आणि आपल्याला खास करून US वरून इथे आपल्याला भेटण्यासाठी आलेल्या डॉक्टर निमकर मॅडम, शिरोटिया मॅडम, त्या एकुलत्या होत्या लेडीज, बाकी सगळे मुलं राहायचे.
मग मलाही आठवलं की आमच्या अगोदर जेव्हा आम्ही आमचं गॅदरिंग होतं त्याच्या अगोदर मुली स्टेजवर येत पण नव्हते, पण आमच्या बॅचपासून आम्ही 3 अंकी नाटक बसवलं होतं, 1 अंकी नाटक बसवलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलींनी पार्टिसिपेट केलं होतं. हे सगळ्या जुन्या आठवणी या कॉलेजमध्ये या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या उजळतात आणि खूप बरं वाटतं. धन्यवाद सर. मी माननीय नितीन कुरकुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करावे. नमस्कार. मंचावर उपस्थित आदरणीय नितीन पाटील सर, कुलगुरू महाराष्ट्र पशुवैद्यक विज्ञान विद्यापीठ, आजचे स्पेशल गेस्ट आणि मीडिया म्हणा किंवा चित्रपट याच्या विख्यात असलेले श्री अरविंद जगताप, डॉक्टर संदीप इंगळे जे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र भारतीय पशुवैद्यक परिषद, तसेच या विद्यापीठाचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर पण आहेत, माझे मित्र डॉक्टर नंदेश्वर, डॉक्टर ढोक आणि विद्यार्थिनी वन्स अपॉन अ टाईम विद्यार्थिनी कोमल, तिचे बाबा, सर्व माझे सहकारी प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आज जे मी काही इथे बोलत आहे ते मी व माझे 2 कलिग्स डॉक्टर उपाध्याय आणि डॉक्टर बोंडे काही कारणानिमित्त ते इथे येऊ शकले नाही. एक मीटिंग सुरू आहे, मी आणि सर पण तिथंच होतो, तर त्यांनी आम्हाला इथे पाठवलं की मला सांगितलं की तुम्ही जा, आमच्या वतीने बोला, आम्ही ती मीटिंग अटेंड करतो. तर जे काय मी बोलतो आहे ते माझ्या 2 मित्रांच्या वतीने पण आज तुम्हाला संबोधित करणार. सर्वप्रथम मी 80 सिरीजच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी हे गॅदरिंग, सोशल गॅदरिंग अरेंज केलेलं आहे, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला आज इथे या गॅदरिंगचा किंवा स्नेहसंमेलनाचा भाग म्हणून ॲक्सेप्ट केलं. थँक्यू फॉर दॅट. तुमचा जो अंतरंग तुम्ही एक शब्द ठेवला आहे, दरवर्षीच्या गॅदरिंगमध्ये वेगवेगळे शब्द ठेवतात. आता अतुलने सांगितलं की हा शब्द ठेवावा. माझं असं मत आहे किंवा अशी तुम्ही याच्यावर नक्कीच विचारमंथन केलं असेल तुमच्या बॅचनी आणि नंतर हा शब्द तुम्ही ठेवला असेल. हा शब्द खूप म्हणजे तसं पाहिलं तर खूप खूप महत्त्वाचा आहे. कॉलेजमध्ये युजली क्लासेस घेतल्या जातात, सगळे प्राध्यापक शिकवतात. वन्स अपॉन अ टाईम मी पण शिकवत होतो आणि तुमची 80 सिरीज आहे, पण जी टी सिरीज होती ती माझी पहिली बॅच होती. त्याच्यानंतर 26वी बॅच आज इथे गॅदरिंगला येते. टी सिरीजला मी पहिले शिकवत होतो. तर पशुवैद्यक उपचारापलीकडे काय असू शकतो? पशुवैद्यक पशुच्या उपचारापलीकडे काय असू शकतो त्याची जडणघडण जी होते ना, ही या 4 वर्ष 5 वर्षाच्या स्नेहसंमेलनातच होते. काही गुण सुप्त असतात, त्याला वाव मिळत नाही, तो इथे जबरदस्ती वाव दिला जातो. काही वेळेस तर मी असं म्हणतो, वाव नसेल तरी मित्रमैत्रिणींच्या जबरदस्तीमुळे इथे काही परफॉर्मन्स केले जातात आणि त्याचा पुढे चांगलं कार्य घडतं त्याच्यामध्ये. ह्या गोष्टी फक्त कॉलेजपर्यंतच मर्यादित ठेवू नये. ह्या गोष्टी तुम्ही सगळे मित्र आहेत, विद्यार्थी आहेत, यापुढे तुम्ही जिथेही जाल तर छंद हे जोपासले गेले पाहिजे. आणि छंद हा फक्त आपल्या प्रोफेशनचाच असावा असं नाही, किंवा तो नसावाच. छंद हा कोणताही असो, वाचणे असो, लिहिणे असो, गायन असो, काय असेल, जो काही छंद असेल तो दिवसभरातून 24 तासापैकी 8 तास झोपणे, 8 तास नोकरी करणे, उरलेले जे काही तुमचा जो 5, 6, 7, 8 तास आहेत त्यातले कमीत कमी 10 मिनटं तरी तुमचा ओरिजिनल छंद, इंटिमेट छंद मी म्हणेल, अंतरंगी छंद जो कोणता आहे तो जर तुम्ही जोपासला किंवा त्याची जर तुम्ही रोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला उरलेल्या 23 तासातला जेवढा काही स्ट्रेस असेल तो सगळा याच्यातून निघून जाईल. हे मी तुम्हाला या स्टेजवरून सांगू इच्छितो. याच्या पुढील पूर्ण आयुष्य तुम्ही पशुवैद्यक
उपचाराच्या पलीकडे काय असू शकतो आणि काय करू शकतो याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यावे. पशुवैद्यक म्हणून तुम्ही नोकरी करणार, बिझनेस करणार, जे काय करणार ते करणारच, पण त्याच्या पलीकडेही तुम्ही करावं. तुम्ही विद्यार्थी आहे, आता ग्रॅज्युएट होणार आहे. तुम्हाला जर तुमचं फ्युचर नेहमी म्हण आहे, बेस्ट वे टू प्रेडिक्ट द फ्युचर इज टू क्रिएट इट. तसं तुमचं जे भविष्य आहे हे तुम्ही स्वतः घडवावं. आणि आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे गोष्ट तुम्हाला सगळ्यात डिफिकल्ट वाटते ती सगळ्यात तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे व त्याच्यात तुम्ही एक्सेल करावं. याच्यासाठी अंतरंगात तुमची जी शक्ती आहे ती तुम्ही पणाला लावून सक्सेस व्हावं ही ईश्वरसाठी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय श्री अरविंद जगताप सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे. अंतरंग हा एक इतका उत्तम शब्द आहे. तो स्टेजवर किंवा आपण लोकांसोबत असताना किंवा आता तुमचे कुलगुरू समोर बसलेत म्हणून हे अंतरंग दिसतं, पण एरवी त्याच्यावरचा अनुस्वार नसतो. हे सगळे अतरंगी असतात. ते रूप आपल्याला फार दाखवता येत नाही पाहुण्यांसमोर, पण जी अतरंगी माणसं असतात ती अशी काहीतरी कला दाखवतात. म्हणजे येतानापासून जी रांगोळी काढली किंवा जे डेकोरेशन आहे किंवा एक वाघाचे पट्टे चेहऱ्यात एक असे चित्र काढलेलं आहे किंवा मला सगळ्यात आनंद म्हणजे खूप बरं वाटलं की फोटोग्राफी कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांचा फोटो काढलाय. ही एवढ्या मुली असताना आपण जर सफाई कर्मचाऱ्यांना लक्षात ठेवतो, पण खूप आनंद वाटला. मी कुलगुरूंशी बोलत होतो की जास्तीत जास्त मुली या क्षेत्रात येत आहेत. ही पण फार चांगली गोष्ट आहे. आत्ता सर मैदानाबद्दल सांगत होते की जास्तीत जास्त वेळ मैदानात घालवा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की एका मुलाचे वडील त्यांना सारखे लोक कंप्लेंट करायचे. ती गावी होती, मुलगा कॉलेजला होता. त्यांना सारखी कंप्लेंट यायची की तुमचा मुलगा सतत मैदानात असतो. तर ते वडील त्याचे वडील एकदम खुश झाले. त्यांना बरं वाटलं की माझा मुलगा मैदान असू द्या. तो अभ्यास करत नाही, जास्त वेळ मैदानात असू द्या. मी काजू बदाम 2 किलो पाठवतो त्याला. वडिलांनी आपलं सतत खुराक सतत की बाबा पोरगा मैदानात खुश. 4 वर्ष झाले. वडील 4 वर्षानंतर जेव्हा आले, मार्क कमी पडलेले होते, पण ठीक आहे. त्यांना त्या कॉलेजच्या सरांनी सांगितलं, तुमच्यासारखे सर होते, अहो मी तुम्हाला पहिले पण सांगतो मुलगा मैदानात आहे. तर ते म्हणलं काय प्रॉब्लेम आहे, खेळत नव्हतं, झाडाखाली बसत होता पोरीसोबत. 4 वर्ष. फार मैदानात जाण्याची प्रेरणा पण नाही दिली पाहिजे. अभ्यास हा खूप महत्वाचा असतो. आम्ही केलेल्या चुका तुम्ही करू नका. आम्ही केलंच नाही अभ्यास. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही प्राण्यांबद्दल किंवा हा सगळा तुमचा अभ्यास आहे, ही खूप नाजूक गोष्ट आहे, संवेदनशील गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे खरं तर माणसांचे डॉक्टर असतात, प्राण्यांचे असतात, राजकारण्यांचे पण डॉक्टर असले पाहिजे. ते एक स्पेशलायझेशन आता नवीन सुरू झालं पाहिजे, कारण आपल्या देशाची जी अवस्था होत चालली आहे या गोष्टीकडे संवेदनशीलपणे तुम्ही बघा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, आपल्या देशातली आपली परिस्थिती त्याला आपण जबाबदार असतो. म्हणजे एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे आता सध्या लॉकडाऊन नंतर मार्गदर्शन करणाऱ्यांचं खूप पेव फुटलं आहे. मोटिवेशन ही एक लोकांना तर फार महत्त्वाची गोष्ट वाटायला लागली. पण हे मोटिवेशनचे व्हिडिओ बघणं हा खूप मूर्खपणा आहे. मी खूप लोक बघतो की तासनतास मोटिवेशनचे व्हिडिओ बघतो. एवढी गरज नसते मोटिवेशनची. आपण जर तुम्ही आईसारखे दिसत असाल किंवा वडिलांसारखे दिसत असाल तरच तुम्ही सुंदर आहात. दिसत नसाल तर डाऊन
आत्मविश्वास येणं म्हणजे आपण पायावर उभं राहणं असतं. समोरच्याला वाटेल तसं मी नाही दिसणार, मला वाटेल तसं मी दिसेन, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तेव्हा आपण जगाला आत्मविश्वासाने तोंड देऊ शकतो. पण आपल्याला हे मोटिवेशन आपल्या हे लोकांकडून शिकत राहिलं की मग अशा भलत्या चालत्या गोष्टी डोक्यात येतात. मग ते आपल्याला आपल्या मनावर काही पण संस्कार करायला लागतात. ही मार्गदर्शन करणाऱ्या लोकांपासून विनाकारण मार्गदर्शन कोण करू शकतं? सगळ्यात जास्त उत्तम मार्गदर्शक आपले आई वडील असतात, त्याच्यानंतर आपले शिक्षक असतात. बाकी लोकांकडून शिकायची फार गरज नसते. आपल्याकडे काय होतं, युट्यूबवर एखादा माणूस म्हणतो आता मी आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं शिकवतो. अरे तू यशस्वी कसं व्हायचं तुला कळलं असतं, तू युट्यूबवर भाषणं देत बसला असता. तू 500 रुपयाचं तिकीट लावून भाषणं देत बसला असता. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी मार्गदर्शनावर एक तुम्हाला गोष्ट सांगतो. पण कौतुक की त्यांनी इतकं छान पत्र वाचलं. या तुमच्या पिढीसाठी सांगण्याची एक गोष्ट फक्त छोटीशी या निमित्ताने मला वाटते की आजकाल आपण बोलत नाही आहोत, व्यक्त होत नाही. आपल्याला जे वाटतं ते व्यक्त होणं हे फार महत्त्वाचं आहे. हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडं सगळी पिढी म्हणजे खूप वर्षांपासून असं चाललंय की रस्ते कसे आहेत, हेमामालिनीच्या गालासारखे. असं म्हणल्यावर राजकारणी सुधारत नाही. आपल्याकडे सवय काय लागलेली असते की लाईट गेली की आपण काय करतो, वाकून बघतो दारातून, शेजाऱ्याचे गेले का मग ठीक आहे. लाईट गेल्यावरची रिॲक्शन ही नसते. लाईट गेल्यावर MSCB वाल्याला फोन करायचा असतो. लाईट गेल्यावर आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारायचा असतो. आपण काय करतो, शेजाऱ्याचे गेले ना ठीक. किंवा फार ट्रॅफिक जॅममध्ये तुम्ही बघा लोक प्रश्न विचारले त्याला विचारलेच पाहिजे. आणि आपण प्रश्न विचारत नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला अभ्यासक्रमापासून ते किल्ल्यांपर्यंत आपल्याला काय सवय लागली, या सिस्टीमनी सवय काय लागली, गाईड. शाळेत कॉलेजमध्ये काय गाईड. कुठल्या किल्ल्यावर गेले, कुठल्या साईटवर गेला तुम्ही, तिथं कोण असतो दाखवायला, गाईड. त्या गाईडला अक्कल फार कमी वेळा असते, पण तो काहीही सांगत असतो. इथं हे येऊन गेले, इथं अमुक येऊन गेले, इथं त्याचं राज्य होतं. आजपर्यंत हा असा इतिहास ऐकण्याच्या सवयीमुळे, या गाईडच्या वर भरोसा ठेवण्यामुळे खरा इतिहास आपल्याला कळलेला नाही. खरा इतिहास आपण शोधायला गेलेलो नाही. आपण जे आहे ते व्हॉट्सअप किंवा गुगल करतो. गुगलवर हे शक्य नसतं. गुगल ही अतिशय वाईट खोड आहे. गुगलवर तुम्हाला फुलाचा फोटो मिळेल, फुलाचा सुवास नाही. गुगलवर तुम्हाला भाकरीचा फोटो मिळेल, भाकरीचा सुगंध नाही. त्याच्यामुळे प्रत्यक्षात ती गोष्ट शिकली. आपण काय करतोय, पूर्वी काळ होता कार्यकर्त्यांचं होतं. खूप निष्ठावान कार्यकर्ते होते, संघाचे होते, शेतकरी कामगार पक्षाचे होते, काँग्रेसचे होते. ही सगळी निष्ठावान माणसं आयुष्यभर एका झेंड्याखाली राहिली. त्यांना मिळालं काहीच नाही, पण त्यांच्या घरावरचा झेंडा बदलला नाही. जो झेंडा होता तोच झेंडा. पण आता ते सगळे मंत्री सकाळी इथं असतात, संध्याकाळी तिथं असतात. तो कार्यकर्त्यांनी तरी काय करायचं. मग कार्यकर्ते गेले आणि आले कोण, चमचे. हे सगळी चमच्यांचं युग आलेलं आहे. आणि चमच्यांची गोष्ट मी नेहमी सांगतो की हे चमचे जे असतात यांना आपले पुढारी बादशाह वाटत असतात. यांना माझा नेता म्हणजे हो काय माझा नेता. पण ह्या चमच्यांना एक लक्षात येत नाही, हे सुखात आहेत. पण ताटात वाटीत असलेला गुलाबजाम चमचा येतो तेव्हा चमच्याला लय आनंद होतो, गुलाबजाम. पण ताटातला गुलाबजाम खाणाऱ्याच्या ओठात नेणे एवढंच चमच्याचं काम असतं. तो चमच्याला भेटत असतो का? गुलाबजाम खाणारा वेगळा असतो. चमच्याचं काय होतं, चमचा फक्त खरकटा होतो. हे सगळे खरकटे होणार आहेत चमचे. त्याच्यामुळे आपल्याला चमचा नाही व्हायचं. आपलं तुमच्यासाठी पत्र वाचायची इच्छा झाली, तुमच्यासाठी पत्र वाचतो आणि थांबतो. मी हे पत्र कुणाला लिहितोय माहित नाही, तरी लिहिणार आहे. सगळीच पत्र पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी नसतात. काही पत्र लिहून सुद्धा आपल्यापाशी जपून ठेवायचे असतात. गुलजारच्या ओळी आहेत ना,
लिखते रहे हैं तुम्हें रोज ही मगर, लिखते रहे हैं तुम्हें रोज ही मगर, ख्वाहिशों के खत कभी भेजे ही नाही. तिला कधीच मनातलं काही सांगू शकलो नाही. कधी वाटायचं कविता लिहावी एखादी तिच्यावर, पण सुचली नाही एकदाही. कदाचित काळजात खूप टोचत असावं, ते सहजासहजी सुचत नसावं. ती दारात ओट्यावर आरसा ठेवून वेणी घालायची, रिबीनची गाठ मारायची, तेव्हा आपण रिबीन असतो तर असं वाटून जातं. ती हलकेच टाकून द्यायची केसांचा गुंता, त्या हवेत उडणाऱ्या गुंत्याचा पाठलाग करावा असं वाटायचं. एवढे तिचे केस सुंदर होते. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. शाळेत सुद्धा गुरुजींनी प्रश्न विचारला की काजवे चमकावेत तसे तिचे डोळे चमकायचे. चुटकी सरशी फळ्यावर गणित सोडवायची. ती गणित सोडवण्याच्या निमित्ताने समोर उभी राहील म्हणून सुद्धा बऱ्याचदा आम्ही गुरुजींना मला उत्तर येत नाही असं म्हणायचो. ती हुशार होती, पण बाकीच्या हुशार मुलींसारखी नव्हती. शाळेत असताना हुशार मुली नाकतोड्यासारख्या वाटायच्या, पण ती प्रेमळ होती. एकदा शाळेत जात असताना वाटेत तिला झाडाच्या चिंचा दिल्या होत्या, तर शाळेतून परत येताना तिने तिची भूगोलाची वही दिली. म्हणाली, तू अभ्यासच करत नाहीस, उद्या पूर्ण करून परत कर. रात्रभर ती वही समोर धरून बसलो होतो. एवढं सुंदर अक्षर होतं, 100 वेळा तरी वाचून काढली भूगोलाची वही. त्या वर्षी मी गुरुजींना सुद्धा भूगोल शिकवू शकलो असतो, एवढा पाठ होता. एकदा गहू निवडताना एक खडाच तोंडात टाकला होता तिने, आणि नेमकं मी बघितलं. काय लाजली होती. तिचं हे सिक्रेट मी आजपर्यंत जपून ठेवलं. उन्हाळ्यात वावटळ आली आणि तिच्या दारातले वाळत घातलेले पापड उडून गेले, तेव्हा आम्ही दोघं माग पळालो होतो पापडाच्या. कसलं भारी वाटलं होतं. गोल गोल फिरत जाणारी वावटळ, डोळ्यात जाणारा पालापाचोळा आणि बेभान होऊन धावणारे आम्ही दोघं. दम लागल्यावर थांबलो तेव्हा तिचे केस फार विस्कटून गेले होते. लिंबाचं पिवळं झालेलं पान तिच्या गालाला चिकटून बसलं होतं. आमच्या गोष्टीतलं तेवढं एकच पान आता शिल्लक आहे, माझ्याजवळ आहे. तशा फार भेटी झाल्या नाही. घराजवळ राहायची म्हणून दिसायची फक्त. कधी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाताना, कधी दळणाचा डबा नेताना. एकदा लाईट गेली तिच्या घरची. बल्ब बदलायला मला बोलवून घेतलं. मी बल्ब लावला आणि तिच्याकडे बघितलं. किती काळजी वाटत होती तिला. तिला मी बावळट वाटत होतो म्हणून का तिला मी आवडत होतो म्हणून ते कधीच कळलं नाही. आणि तिला विचारायची सोयही नव्हती. माझ्यासारखा 50% मिळवणारा मुलगा तिच्यासारख्या 90% मिळवणाऱ्या मुलीला काय विचार. फार फार तर गणितातली शंका. आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच येत नसणार याची खात्री होती, कारण दिवसभर कामच असायची तिला. त्यात 9वीचं वर्ष, पुढच्या वर्षी 10वी. सारखी पुस्तकात डोकं खुपसून बसायची. तिला ओट्यावर अभ्यास करताना बघून आई मला सारखं म्हणायची, तिच्याकडे बघ जा. आता आईला काय माहित, मी तिच्याकडेच बघत असतो. तिला कोणी विचारलं की ती सांगायची मला डॉक्टर व्हायचंय. आणि आमच्या गुरुजींना पण वाटायचं की ती नक्की डॉक्टर होणार. तिचा बाप पण म्हणायचा, माझी लेक डॉक्टर होऊन आले की बँड लावून मिरवणूक काढेन गावात. मला वाटायचं ही डॉक्टर झाली तर आपलं कसं. पुढे पुढे तिचं हुशार असणं एवढं मनावर बिंबवलं गेलं की प्रेम वाटण्यापेक्षा आदर वाटायला लागला तिचा. आपल्या वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी एवढंच डोक्यात राहिलं. दरवर्षीप्रमाणे ऊस तोडणीचा हंगाम आला. यावर्षी पण तिचे आई वडील ऊस तोडायला जाणार. आजी आणि तीच असायचे घरी. नेमकं त्या वर्षी आजी वारली तिची. 9वीतली पोरगी एकटी कशी सोडून जायचं आणि परक्या गावात तरी कसं न्यायचं. तिथं आधीच 12 गावचे लोक. काय करायचं. अचानक एक दिवस बँडचा आवाज यायला लागला तिच्याच दारात. 9वीतच लग्न झालं तिचं. तिला 10वीची परीक्षा द्यायची होती, पण नवरदेव 10वी नापास होता म्हणून घरचे नाही म्हणाले. तिला शेवटचं बघितलं ते हळदीत. शाळेच्या फ्रॉकमध्ये पाहायचो, साडीत बघून हैराण झालो. खूप दूरची कुणीतरी वाटली, ओळख नसलेली. नंतर कधी एखाद्या डॉक्टरकडे गेलो की आठवतं, तिला पण डॉक्टर व्हायचं होतं. आता 2 लेकरं घेऊन फिरते का कुणाच्या शेतात काम करते. कधी वावटळ आली की प्रश्न पडतो, ती सध्या काय करते. ती सध्या धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी यावर
वर्षाचे अपडेटेड सुविनियर ऋणानुबंध 2025 हे अनावरण करतो. स्ट्रॅटेजी इन कॅन्सर ड्रग डेव्हलपमेंट या पदावर मागील 20 वर्षांपासून आहेत. आपल्या करिअरमध्ये विविध संधींचा वापर करून पारंगत होण्यावर आणि फॉरेन अपॉर्च्युनिटीज इन वेटनरी फील्ड या विषयावर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी मी मॅमला स्टेजवर आमंत्रित करते. Good afternoon, everyone. It is a dream come true. Let me start with that. म्हणजे मी I'm overwhelmed. It's a sheer nostalgia for me. And on top of that, यांना सगळ्यांना ऐकून, याचे the words of wisdom they have passed on is amazing. Thank you. Let's give it up for them. So, मी मराठीत थोडंसं सुरू करते अँड देन आय विल कॅरी ऑन विथ इंग्लिश. बट आदरणीय मंच डॉक्टर पाटील सरांचं त्यांच्याशी सोबत फर्स्ट टाईम भेट झाली आहे. इट्स व्हेरी नाईस टू मीट यू अँड आय एम अमेज टू सी द प्रोग्रेस. सो थँक्यू सो मच. Mr. Jagtap, I should say you have a great sense of humor. Oh my God. I don't know about you guys, but I was laughing all the time. खूपच मस्त तुम्ही बोलता आणि तुमचं सेन्स ऑफ ह्युमर इज अमेझिंग. So very nice to see you here on our stage. It's a proud moment. Let's give it up for him, please. And then, it's an honor to sit next to professors. Dr. Kurkure ahead, Dr. Ingle, Dr. Nandeshwar, and Dr. Dhok. Everyone has spoken. मी एवढी मोठी नाही आहे की मी यांच्यानंतर अजून माझं भाषण देईल. सो आय कीप इट व्हेरी कॅज्युअल, व्हेरी कॅन्डिड अँड आय स्टार्ट विथ अ स्मॉल स्टोरी. ओके, बिकॉज आय एम शुअर एव्हरी वन ऑफ यू, ईच वन ऑफ यू देअर, ऑल द स्टुडंट्स, बाय द वे विश यू अ हॅपी न्यू इयर. सो and I'm going to say the story in Marathi, so don't laugh, okay? I'll try to say it clearly. मी जेव्हा या कॉलेजमध्ये फर्स्ट टाईम आली, मी नागपूरचीच होती आणि माझे सगळ्यात मोठे इन्स्पिरेशन म्हणजे माझे वडील डॉक्टर उल्हास निमकर. यांना मी लहानपणापासून बघितलं आहे. Practicing veterinary medicine. He was gynecologist, obstetrician. So I have been to the farmhouse. So जेव्हा मी फर्स्ट टाईम या कॉलेजमध्ये एंट्री केली, मला खूप सारे मुलं सिनियर मॅडम्स आज आहेत ते इथे उपस्थित. मीनाक्षी मॅडम होत्या, सोनाली मॅडम अँड लॉट ऑफ अदर्स. ते लोक सगळे एप्रन घालून होते आणि ते बघून ना माझं म्हणजे लाईक आय वॉज लाईक, ओ माय गॉड, दिस इज अमेझिंग. वेर एम आय, कुठे आली आहे मी आणि काय करणार आहे मी. आय वॉज सो एक्सायटेड, अन 18-year-old गर्ल कमिंग इन फर्स्ट टाईम आणि एवढे मोठे स्वप्न मग सुरू झाले, राईट. त्याची सुरुवात झाली. सो फर्स्ट इयर वॉज अमेझिंग बट very difficult, right? Every one of you are very well aware how difficult our curriculum is. एवढा अभ्यास असतो, सगळं मॅनेज करायचं असतं आणि मग एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण आम्ही खूप केल्या आहेत. बट लॉंग स्टोरी शॉर्ट, तो स्वप्न त्या दिवशीचा आणि आजचा दिवस, इट्स कमेंडेबल दॅट वेअर वी हॅव रीच्ड अँड ऑल थँक्स टू आवर अल्मा मॅटर, veterinary medicine. Let's give it up for our professor. These people said today, extracurricular activities, right? So when we were in college, W series, आमच्या वेळेस इतकं जास्ती नव्हतं. आज तर तुम्ही काय काय इथे केलं आहे, आय एम जस्ट ब्लोन अवे. इथे पेंटिंग्स आहेत, रांगोळी दिसते आहे, द वे यू हॅव ऑर्गनाइज्ड एव्हरीथिंग. दीज पीपल बॅक स्टेज, दे आर मॅनेजिंग इट सो वेल. It's amazing to see that. But when we were in college, we used to, we were challenged to bring all these events and everything on the stage. We did it, and that's why I think I learned so much at that time. Every year
year of the college, we had the gathering, we had the sports day, and we did whatever we could at that time with whatever limited resources we had. पण त्या सगळ्या गोष्टींनी मला आज इथे पोहोचवलंय, यु नो. सो आय एम सो थँकफुल की आम्ही फॅशन शोज केले, आम्ही डान्सेस केले, आम्ही यु नो वी वेंट आउट ऑफ टाउन टू डू सर्टन इव्हेंट्स. त्याच्याने काय झालं, नेटवर्किंग होते. यू आर मीटिंग डिफरंट पीपल. आज आपल्यासोबत यु नो वी हॅव अ मूवी क्रिएटर हिअर, राईट. It's an amazing opportunity that we are hearing from him. So all these, you know, nuts and whatever you're getting out of these experiences, collect them. And as they say, your network is your net worth. So be worthy. आणि असं लिमिटेड नका ठेवू की तुम्हाला वेटरनरी कॉलेजच्या लोकांसोबतच भेटायचं आहे, त्यांच्याकडूनच मेंटरिंग घ्यायची आहे. यू गो आउट, you know, you go to different directions, explore the opportunities, meet different people and gather as much knowledge as possible. Karan, you have to be lifelong learner. One example I'll give of my father. I'm so proud. I'm such a proud daughter because he's retired now. He practiced veterinary medicine as a gynecologist, as I mentioned, for many years. Then he went into insurance company where he was, which is a corporate, and where he was a leader, and he changed so many things there. You know, he brought up transformation in Mumbai branch and all of that. And then after he got retired, he never stopped. He still continued learning, and he helped farmers through Vishwas Foundation. And recently he also was awarded with Unsung Award by Indian Institute of Management. So, you know, run for the scores you are getting, for the marks you are getting, but build the skills. You know, everything you are doing today, even performing, managing back, behind the scenes, or whatever you are doing, learn from it, talk to people and keep on building the skills. The second thing I want to say is be bold, be courageous, because if you are courageous enough, if you dream today, you will be here today, you will be, sky's the limit then. So be bold. And third thing, I think one of our professors and one of our guests, someone mentioned, there is social media, there is, that pressure these days, especially for you, for you all. I feel really bad because I have a teenager myself. So I see how much pressure you have, that you have to look good and you have to do things certain way, but be yourself. You are great. You can do this. Discipline yourself, use your time wisely, and take advantage of any and every opportunity you get in life, and you'll be fine. You'll be just fine because you are NVCN. So let's give it up for NVC, and all the best for the show and have a successful gathering. Thank you everyone. थँक्यू मॅम. मी आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सगळ्यांना नमस्कार. खरं तर हे 2025चं तुमचं अंतरंग तुम्ही सेलिब्रेट करता आहात, पण 2026मध्ये तुम्ही आला आहात. तर 2026च्या सुरुवातीला या वर्षाच्या शुभेच्छा माझ्याकडनं आणि पूर्ण युनिव्हर्सिटी परिवाराकडनं. अंतरंग हा शब्द निवडताना जी तुम्ही काळजी घेतली आणि ज्या प्रकारचं प्रदर्शन पण तुमचं आता जे मी बघितलं आणि ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही या ऋणानुबंध, हे सुद्धा एक अतिशय आगळं वेगळं नाव आणि त्याच्यात ज्या जोडण्याची प्रक्रिया तुम्ही साधली आहे, मला वाटतं म्हणजे हे खरोखर असं अनोखं आहे, आगळं वेगळं. मुलांना काही प्रश्न आहे मला वाटतं? इज देअर एनी सम प्रॉब्लेम द्यार? म्हणून त्यांच्यासमोर मला असं वाटतं जे काही प्रदर्शन किंवा ज्या तऱ्हेने आपण वागायला पाहिजे त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण तुम्ही समोर ठेवावं. आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत, तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन्स देण्यात आले आहेत, तुम्हाला
दाखले देण्यात आले आहेत, गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, तर त्यानुसार एक आदर्श व्यक्तिमत्व तुमच्याकडून घडावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. जगताप साहेबांनी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की आपल्याकडनं अपेक्षा असणारे आपले दोन मोठे घरचे दुवे असतात, ते म्हणजे आई आणि वडील. आई आणि वडिलांच्या अपेक्षेला उतरण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्या कष्टाला आपण पुरतं पडतो की नाही, आणि त्याचप्रमाणे समाजाकडे बघताना आपल्याला ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, ज्या व्यक्तींना आपल्याला तोंड द्यावं लागतं, त्या व्यक्तींकडनं आपण शिकतो काय, आणि त्या व्यक्तींकडनं शिकता शिकता त्या लिडरशिप क्वालिटीज आपल्यामध्ये येतात काय, किंवा एक फार चांगलं उदाहरण दिलं की चमचे, ज्या आणि जशा प्रवृत्तींचा आजकाल समाजामध्ये फार सुकाळ झालेला आहे, तर त्याप्रमाणे आपण आपलं व्यक्तित्व घडवायचं का, एक फार मोठा गोष्टीच्या स्वरूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवणारा एक आत्मिक संवाद त्यांनी साधला होता. तिथे बसल्या बसल्या मला असं वाटत होतं की ॲज अ स्टुडंट ऑफ प्रोफेशनल सायन्स, व्हेटरनरी सायन्सचं एज्युकेशन घेता घेता या सगळ्या गोष्टींना आपण समोर जाणार आहोत. जगताप साहेबांशी बोलताना मी त्यांना सांगत होतो की कमीत कमी ही व्हेटरनरी फॅकल्टी अशी आहे की त्याच्यात 100%, ऑलमोस्ट 100% तुम्हाला जॉबची गॅरंटी आहे. जॉबची गॅरंटी असल्यानंतर एक माणूस असा आश्वस्त राहतो किंवा मला कमीत कमी माझ्या पोटाची तर काळजी नाही आहे, आणि बऱ्यापैकी समाजात माझं स्थान राहील. समाजात स्थान राहिल्यानंतर माझी कौटुंबिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा ही पण बऱ्यापैकी राहील. आता त्याला सुद्धा 4 चांद लावायचे असतील तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे आपले उत्सव आपण साजरे करतो, अंतरंगाची माझ्यातर्फे जी व्याख्या मी अशी केली की अभ्यासाचा वेळ सोडून कॉलेजमध्ये किंवा स्टाफ बरोबर जे तुमचं इंटरॅक्शन होणं, शिकणं, जे प्रोफेशनल लाईफला आवश्यक आहे, त्याच्याशिवाय जो तुम्हाला वेळ मिळतो, जो आपल्या स्वतःसाठी असतो किंवा सामूहिकतेत आपण आपला तो अंतरंग उघडून दाखवतो. अंतरंग या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर नितीन पाटील, कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, विशेष पाहुणे श्री अरविंद जगताप, स्क्रीन प्ले रायटर अँड डायरेक्टर, सन्माननीय डॉक्टर नितीन कुरकुरे, संचालक संशोधन, डॉक्टर संदीप इंगळे, माय फ्रेंड अँड माय क्लासमेट, व्हाईस प्रेसिडेंट वेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया, डॉक्टर अतुल धोक, जिमखाना चेअरमॅन, आणि माझी पहिलीच बॅच होती 1999ची, त्यावेळेसची ॲडमिशन घेतलेली आणि US मधून आलेली डॉक्टर कोमल निमकर. आज मला माहीत आहे की आपणास मला काही ऐकून घेण्याची अजिबात इच्छा नाही आहे. त्या भयान रात्री रडायला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर, मूढ आवड, अश्रू आवड, लक्षावरती रोख नजर, मूढ आवड, अश्रू आवड, लक्षावरती रोख नजर, आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून. मित्रांनो, आपण मुख्य प्राण्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना या मंचावर सादर होणारा प्रत्येक कार्यक्रम हा मनात दीर्घकाळ टिकणारी आठवण करणारा असो एवढं बोलतो, आणि या कार्यक्रमाला
मी सदिच्छा देतो. धन्यवाद. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन. तर ते देण्यासाठी मी माझा वर्गमित्र पवन राठोड याला मंचावर आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन पाटील सर, माननीय कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले विशेष अतिथी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक व पटकथा लेखक माननीय श्री अरविंद जगताप सर यांनी आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो. तसेच आपल्याला लाभलेले सन्माननीय अतिथी माननीय डॉक्टर शिरीष उपाध्याय सर, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशुवैद्यक विद्याशाखा मापसू नागपूर, माननीय डॉक्टर नितीन कुरकुरे सर, संचालक संशोधन मापसू नागपूर, माननीय डॉक्टर संदीप इंगळे सर, उपाध्यक्ष वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली, माननीय डॉक्टर सचिन बोंडे सर, संचालक विस्तार शिक्षण मापसू नागपूर, माननीय मोना ठाकूर मॅम, कुलसचिव मापसू नागपूर, माननीय मनीषा शेंडे मॅम, नियंत्रक मापसू नागपूर त्या आग्रहावर येथे उपस्थिती दर्शवली आणि सर्व विद्यार्थ्यांना वेटरनरी फील्डचे युएसमध्ये असलेल्या संधीबद्दल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आणि अगदी कमी वेळामध्ये ज्यामुळे हा कार्यक्रम करणे शक्य झाले असे आमचे सर्वांचे लाडके महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉक्टर NC नंदेश्वर सर यांचे पण मी आभार मानतो. तसेच आज येथे उपस्थित नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असलेले महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व सर्व कर्मचारी वर्ग यांचे देखील मी आभार मानतो. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुरुवातीपासूनच ज्यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असे आमचे सर्व आदरणीय सिनियर्स यांचे देखील मी आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले तसेच आमचे सर्व लाडके ज्युनियर यांचे देखील मी आभार मानतो. ग्लोबलिस फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड, डिसाईज पेट क्लिनिक, फ्रेंड्स पेट क्लिनिक, राजश्री मेडिकल, डॉक्टर SW कोलते सर वेटरनरी डायग्नोस्टिक लॅबोरेटरी, शारदा फार्मसी, एवले क्लिनिक, J&K, तन्वीर प्रिंट्स व सर्व सहप्रायोजकांचे सुद्धा मी आभार मानतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. समय समय पर दानवों ने चुनौती दी. उनमें से एक था सर्वश्रेष्ठ
पराक्रमी, आदि, अनंत, ये तीनों लोग मेरी मुट्ठी में हैं। मैं करूंगा देवों का अंत। मेरे रक्त की खून में है एक नए दानव का बीज। मार सके न कोई, मैं रक्त बीज।
प्रेरणा देणारे आणि आमच्या यशामागील खरे शिल्पकार आमचे आदरणीय प्राध्यापक, त्यांच्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून साकारलेला हा एक छोटासा प्रयत्न, आमच्या प्रेमाचा आणि आदराचा प्रतीक असा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा करतो. प्ले. देवता सर्वशक्तिमान
यानंतर अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला अशी मी जाहीर करतो. धन्यवाद. आजचा दिवस म्हणजे कला, संस्कृती, नृत्य, संगीत आणि प्रचंड धमाल. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करण्यासाठी आपल्या सोबत आहे राजसी. तर मी टाळ्यांच्या कडकडासह राजसीचे रंगमंचावर स्वागत करतो.
सीधे साधे अक्षय अक्षय